विद्यार्थी मित्रांनो, सुगम लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण स्टँडर्ड 8 इयत्ता 8वी हायस्कूल स्कॉलरशिप साठी इंग्लिश ग्रामर मधला जो विषय घेऊन आपण चर्चा करणार आहोत तो आहे डिग्रीज किंवा डिग्री ऑफ ऍडजेक्टिव्हज। ठीक आहे, हा आज आपला चर्चेचा विषय आहे आणि यावेळेस आपण डिग्रीज ची चर्चा करतो। त्यावेळेस आपण डिग्रीज म्हणजे ऍडजेक्टिव्हचे 3 महत्वाचे डिग्री प्रकार पाहत असतो। आता डिग्रीचे 3 जे महत्वाचे प्रकार आहेत ते आहेत पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री। एक उदाहरणाने समजून घेऊयात। वाक्य असं केलंय, अल्फान्सो मँगोज आर स्वीट, म्हणजेच हापूस आंबे गोड आहेत। आता ज्यावेळेस आपण फक्त अल्फान्सो मँगो बद्दल बोलतो आहे त्यावेळेस आपण वापरलेलं जे ऍडजेक्टिव्ह आहे, जे मी रेड मध्ये अंडरलाईन केलं आहे, ते आहे स्वीट। ते आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये वापरलेलं आहे, कारण या वाक्यामध्ये आपण म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मधलं ऍडजेक्टिव्ह वापरायचं कारण असं, कारण आपण अल्फान्सो मँगो म्हणजे हापूस आंब्यांची तुलना इतर कोणत्याही फळांशी करत नाही। इमॅजिन जर आपल्याला असं करायचं आहे की तुलना ही अल्फान्सो मँगो आणि ऍपल मध्ये करायची आहे, तर मी असं म्हणेन की अल्फान्सो मँगोज आर स्वीटर दॅन ऍपल्स इन द टेस्ट। ठीक आहे, कारण इथं आपण अल्फान्सो मँगो आणि ऍपल्स यांच्या गोडीबद्दल चर्चा केली आहे। ती जी चर्चा आहे, जी तुलना आहे, ती आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या माध्यमातून करत असतो। ज्यास आपण MORE मोर किंवा ऍडजेक्टिव्ह आहे स्वीट, त्याला ER स्वीटर असं लावून आपण त्याची तुलना 2 वेगवेगळ्या वस्तूंबद्दल, व्यक्तींबद्दल किंवा सिच्युएशन बद्दल, परिस्थितींबद्दल आपण करू शकतो। विचार करा, अशी परिस्थिती आहे की ज्यावेळेस मी हापूस आंबा म्हणजे अल्फान्सो मँगोची तुलना सर्व फळांशी करतो आहे, तर मी असं म्हणेन की अल्फान्सो मँगोज आर दी स्वीटेस्ट ऑफ ऑल द फ्रुट्स, म्हणजेच हापूस आंबा हा सर्व फळांमधला गोड फळ आहे। काय म्हटलं मी? अल्फान्सो मँगोज आर दी स्वीटेस्ट ऑफ ऑल द फ्रुट्स। बरोबर आहे। तर ज्यावेळेस एक अधिक अनेक यांच्यामध्ये जेव्हा तुलना असेल त्यावेळेस आपण वापरतो सुपरलेटिव्ह डिग्री। आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह फॉर्म करताना आपण ऍडजेक्टिव्हच्या पुढे आपण इथं मोस्ट लावतो किंवा ऍडजेक्टिव्हच्या नंतर आपण EST लावतो। जसं आपण इथं स्वीटेस्ट हा त्याचा ऍडजेक्टिव्ह डिग्री फॉर्म वापरलेला आहे। म्हणजे आपण आता सुरुवातीला काय समजून घेतलं की डिग्री किंवा डिग्री ऑफ ऍडजेक्टिव्ह कोणत्या आहेत? पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री। अल्फान्सो मँगोज आर स्वीट, स्वीट काय आहे तर ऍडजेक्टिव्ह आहे, ते बेसिक फॉर्म मध्ये आहे किंवा पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आहे। आणि ज्यावेळेस आपण तुलना करतो त्यावेळेस आपण कंपॅरेटिव्ह डिग्री वापरतो। ज्यावेळेस आपण एक आणि अनेकांमध्ये तुलना करतो त्यावेळेस आपण वापरतो सुपरलेटिव्ह डिग्री। आणि पॉझिटिव्ह डिग्रीचा जो उपयोग आहे, एक तर तो 2 वेगळ्या वस्तू, व्यक्ती अथवा परिस्थिती मधील समानता दर्शवतो किंवा नकारात्मक पद्धतीने एकापेक्षा दुसरा कसा वरचढ आहे हे दर्शवतो। हे आता आपण काही एक्झाम्पल्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। आपण काही प्रश्न आणि प्रश्नांचे बहुपर्यायी उत्तर अशा प्रकारच्या प्रश्न स्वरूपांची आपण चर्चा करणार आहोत।
आणि त्या चर्चेतून आपण समजून घेणार आहोत की हायस्कूल स्कॉलरशिपसाठी जे डिग्री किंवा डिग्री ऑफ ऍडजेक्टिव्ह हा जो ग्रामर टॉपिक आहे यामध्ये येणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कसे असते. चला तर आपण पाहूया काही प्रश्न आणि त्यांचे बहुपर्यायातील अचूक उत्तरे. चला आपल्याला काही प्रश्न आणि त्यांचे बहुपर्यायी उत्तर आणि त्या बहुपर्यायी उत्तरांमधील अचूक उत्तर कसे शोधायचं याचे आपण काही ट्रिक्स समजून घेऊया. पहिलं वाक्य आपल्यासाठी आणलेलं आहे मी, हिज सिंपल वर्ड इज ॲज गुड ॲज ओथ. तर मी काय करतो, वाक्याचा हा जो पार्ट आहे तो मी मुद्दाम अंडरलाईन करतो. का? कारण हा जो पार्ट आहे या संपूर्ण वाक्यातला हा आपल्याला लक्षात आणून देणार आहे की हे दिलेलं जे वाक्य आहे ते कोणत्या डिग्री ऑफ ऍडजेक्टिव्हचं आहे. ठीक आहे, आपल्याला यातून काय शोधायचं आहे की हे जे दिलेलं वाक्य आहे ह्याची डिग्री कोणती. डिग्रीज किती आहेत? 3. कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री. ठीक आहे, आणि इथं नो ऑप्शन. तर या 4 पर्यायांपैकी आपल्याला पाहायचं आहे की हे दिलेलं वाक्य कोणत्या डिग्री ऑफ कंपॅरिझनचं आहे. पाहूयात. ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो ॲज गुड ॲज अशा प्रकारचं रचना असती, याच्यामध्ये गुड हा ऍडजेक्टिव्ह आहे आणि त्याला ॲज आणि ॲज याची ऍडिशन दिलेली आहे. ज्यावेळेस अशी रचना, शब्द रचना असलेले डिग्रीज कंपॅरिझन येतं त्यावेळेस ते मोस्ट ऑब्वियसली कोणत्याही शंकेविना ते असतं पॉझिटिव्ह डिग्री. लक्षात घ्या. काय पाहिलं आपण की जर ॲज गुड ॲज, ॲज बॅड ॲज, ॲज हॉट ॲज, ॲज क्लेवर ॲज अशा प्रकारचं कोणची रचना असेल तर ती रचना, शब्द रचना ही पॉझिटिव्ह डिग्री कडे निर्देशित करते. म्हणजे आपल्याला असं दर्शवते की त्या वाक्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री ऑफ ऍडजेक्टिव्हचा उपयोग झालेला आहे. ठीक आहे, आता याचबरोबर आपण क्विकली एक माहिती घेऊयात. कंपॅरेटिव्ह डिग्री असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्री असेल तर गुड आहे त्या गुडला आयदर ER किंवा MORE मोर प्लस THAN दॅन अशा प्रकारचं ऍडिशन असते. आपण अशा वेळेस लक्षात घ्यायचं की दिलेलं वाक्य हे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आहे. जर सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर एक तर ऍडजेक्टिव्हच्या अगोदर मोस्ट असेल किंवा त्याचा सुपरलेटिव्ह फॉर्म अवेलेबल असेल त्या ऍडजेक्टिव्हचा तर EST लावून त्याचा तुमचा सुपरलेटिव्ह फॉर्म तयार झालेला असतो आणि त्याच्या पुढे ऑफ ऑल असतं किंवा त्याच्या अगोदर असतं वन ऑफ द. फॉर एक्झाम्पल वन ऑफ द हायेस्ट, वन ऑफ द टॉलेस्ट, वन ऑफ द स्वीटेस्ट, वन ऑफ द फास्टेस्ट, एनिथिंग. सो अशा प्रकारे आपल्याला डिग्री ऑफ कंपॅरिझन शोधता येतं. ठीक आहे, पुढच्या वाक्याकडे जातो आहोत. देअर आर 2 ways ऑफ डुईंग सम बट धिस वन इज डॅश डॅश डॅश. पहा, इथं आपल्याला 2 पद्धती, 2 ways ऑफ डुईंग सम म्हणजे ऍडिशन म्हणजे बेरीज करण्याच्या 2 पद्धती आहेत, पण त्यापैकी एक उत्तम आहे असा वाक्याचा अर्थ होतोय. बरोबर आहे. मग अशा वाक्याचा अर्थ होत असेल तर देर आर 2 ways ऑफ डुईंग सम म्हणजे इथं तुलना कशात आहे? 2 पद्धती, बेरीज करण्याच्या 2 पद्धतींमध्ये आहे. आणि आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस 2 पद्धतींमध्ये तुलना असते त्यावेळेस आपण नैसर्गिकपणे, निसर्गतः आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचा उपयोग करतो. मग पहा, जर हे वाक्य असं असेल देर आर 2 ways ऑफ डुईंग सम बट धिस वन इज, मग त्याला बेस्ट, गुड, बेटर किंवा काहीच नाही, तुम्ही कोणता पर्याय वापरता येईल? आपण बरोबर ओळखलं, पर्याय आहे बेटर. बेटर हा कंपॅरेटिव्ह डिग्री दर्शवणारा शब्द आहे म्हणून आपण निवडला बेटर. म्हणजे वाक्य कसं झालं?
there are two ways of doing some, but this one is better. This one is good नाही, this one is best अयोग्य आहे. काय म्हणाला आपल्याला? this one is better. आपण वळतो आहोत पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आहे पहा. she talks than him but she thinks dash than him. आता आपल्याला या दोन ठिकाणी दोन योग्य पर्यायी ऍडजेक्टिव्ह बघायचे आहेत. त्याच्या जोड्या आपल्याला पर्याय दिलेल्या आहेत, परंतु काही जोड्या अयोग्य आहेत. त्या टाळून आपल्याला योग्य ती जोडीचा पर्याय शोधून तो इथे लिहायचा आहे. येते लक्षात पहा. पहिली जोडी आहे लिटल आणि मच. ही जोडी जोडीच्या दृष्टीने ठीक आहे, परंतु ती इतर फिट बसणार नाही. बी आहे लेस अँड मोर. सी आहे लिटल आणि मोर. आणि डी आहे लेस आणि मच. पहा, या वाक्याच्या अर्थानुसार इतर जी बसणारी योग्य पर्यायी जोडी आहे ती आहे पर्याय बी. म्हणजेच शी टॉक्स लेस than him, but she thinks more. She thinks more than him. पहा, हे जे वाक्य आहे हे कंपॅरेटिव्ह डिग्री स्वरूपाचं आहे. त्याच्यामध्ये than आणि than याने आपल्याला स्पष्ट होत आहे की दिलेलं हे जे आहे ते आहे जे वाक्य आहे ते कंपॅरेटिव्ह डिग्री स्वरूपाचे आहे. त्यामुळे इथं लेस अँड मोर ही जी जोडी आहे ऍडजेक्टिव्हची ती इथं परफेक्ट बसते. लिस्ट लेस लिस्ट. ओके. तर दुसरं वाक्य पाहूयात. चेन्नई इज बिगर दॅन मोस्ट अदर इंडियन सिटीज. वाक्याबद्दल आपल्याला सूचना दिलेली आहे, ती मुद्दा मी रेडिंग मध्ये दिली आहे. चेंज दिस सेंटेन्स टू सुपरलेटिव्ह डिग्री. दिलेलं वाक्य आपलं सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये रूपांतरित करायचं आहे. मग खाली पर्याय आहेत, पण त्याचा अगोदर एक प्रश्न होतोच. तो प्रश्न म्हणजे जर आपल्याला हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये जर आपलं रूपांतरित करायचं आहे तर दिलेलं वाक्य नेमकं कोणत्या डिग्रीमध्ये आहे. तर पहा, आपण जर पाहिलं बिगर प्लस दॅन अशा प्रकारची वाक्यरचना शब्दरचना ज्या वाक्यामध्ये आहे ते वाक्य हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचे असते हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे दिलेलं वाक्य हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे आणि त्याचा आपण बदल करतो आहोत सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. राईट. पाहूया. पहिला पर्याय आहे पर्याय क्रमांक ए. व्हेरी फ्यू सिटीज आर ॲज बिग ॲज चेन्नई. मागील प्रश्नाला आपण चर्चा केली. ॲज प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस ॲज म्हणजे जिथं ॲज बिग ॲज असं असेल तर हे वाक्य आहे पॉझिटिव्ह डिग्रीच्या स्वरूपाचं. बरोबर आहे. दुसरं वाक्य पाहूया. चेन्नई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज ऑफ इंडिया. सी आहे चेन्नई इज द बिगेस्ट सिटी ऑफ इंडिया. आणि डी पर्याय नन ऑफ द अबव. ओके. आता हे पाहत असताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, इथं वाक्यामध्ये आपण म्हणलो होतो की मोस्ट अदर इंडियन सिटीज. म्हणजेच वाक्याचा अर्थ असा होता की चेन्नई ही भारतातल्या इतर काही मोठ्या शहरां इतकीच मोठी आहे. बरोबर आहे. मग ज्यावेळेस मोस्ट अदर अशा प्रकारची शब्दरचना वाक्यात येते आहे त्यासाठी ज्यावेळेस आपण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये त्याचं आपण रूपांतरित करणार त्यासाठी योग्य शब्दरचना असेल वन ऑफ द. ओके. म्हणून आपला पर्याय क्रमांक बी हा योग्य पर्याय आहे. कसं झालं वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये? चेन्नई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज ऑफ इंडिया. आणि त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा आपला योग्य पर्याय आहे.
वळतो आहोत आपण पुढच्या प्रश्नांकडे. पुढचा प्रश्न आहे, अनिल राईट्स डॅश गोविंदा. आता पहा, हे जे दोन उदाहरणं मी निवडलेले आहेत ते एका विशिष्ट उद्देशाने निवडलेले आहेत. याच्या बरोबर काही इन्स्ट्रक्शन्स आलेले नाहीत, बरोबर आहे की नाही. मग त्यामुळे आपल्याला ठरवायचं आहे नेमकं की यामध्ये योग्य पर्याय कोणता असेल. आता आपण जर पहिलं वाक्य पाहिलं तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की इथं अनिल आणि गोविंदा यांच्यामध्ये रायटिंगच्या बाबतीत कंपॅरिझन म्हणजे तुलना होते आहे. आपण पाहिले की ज्यावेळेस दोघांमध्ये तुलना होते त्यावेळेस आपण जनरली वापरतो कंपॅरेटिव्ह डिग्री तुलनात्मक अभ्यासासाठी, बरोबर आहे का नाही. म्हणजे अनिल हा गोविंदापेक्षा वेगाने लिहितो असं वाक्य तयार करायचं आहे. मग त्या अर्थाने आपल्याला शोधावं लागेल, अनिल राईट्स फास्टर दॅन गोविंदा. अनिल राईट्स फास्टर दॅन गोविंदा, म्हणून आपला पर्याय इथं बरोबर असेल बी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ऑफ ऑल द स्पोर्ट्स इन ऑलिम्पिक्स विच वन इज डॅश. खाली आहेत पर्याय. आता पहा, पहिल्या वाक्यात कंपॅरिझन दोघांमध्ये होतं. आपण खालच्या वाक्याचा अर्थ जर समजून घेतला तर त्यांना वाक्यातून असा अर्थ ध्वनित होतो आहे की स्पोर्ट्समध्ये जेवढे काही गेम्स आहेत ऑलिम्पिक स्पोर्ट्समध्ये त्यापैकी कोणता सर्वात जास्त डेंजरस आहे, धोकादायक आहे. जर आपल्याला सर्व खेळांमधून तुलना करायची आहे म्हणजे एकाची तुलना अनेकांशी करायची आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण वापरतो सुपरलेटिव्ह डिग्री, बरोबर आहे. मग पहा वाक्य कसं बरोबर आहे. ऑफ ऑल द स्पोर्ट्स इन ऑलिम्पिक्स विच वन इज मोस्ट डेंजरस, म्हणजेच पर्याय क्रमांक डी. याच्यामध्ये बाकीचे पर्याय होते डेंजरस, मोर डेंजरस, लेस डेंजरस. आता मोर आणि लेस डेंजरस हे कंपॅरेटिव्ह डिग्री दर्शवतात, तर डेंजरस हा पॉझिटिव्ह डिग्री दर्शवतो. परंतु आपल्याला इथं गरज होती ही सुपरलेटिव्ह डिग्री बनवायची, म्हणून आपण वाक्य निवडलं मोस्ट डेंजरस. म्हणून ऑफ ऑल द स्पोर्ट्स इन ऑलिम्पिक्स विच वन इज द मोस्ट डेंजरस. ओके, अशा प्रकारे ह्या दोन वाक्यांमध्ये आपण त्यांचा योग्य तो अर्थ लावून व्यवस्थित अर्थ लावून त्याचे पर्याय निवडले आहेत. अशा प्रकारचे प्रश्न स्वरूप ही आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये निश्चितपणे हमखासपणे पाहायला मिळतात. वळतो आहे या प्रकारच्या एका महत्वाच्या प्रश्नाकडे. पहा, असंही मॅच द कॉलर्स, योग्य जोड्या जुळवा, अशा पद्धतीनेही आपलं डिग्री ऑफ कंपॅरिझन मधील आपलं ज्ञान स्कॉलरशिप मध्ये चेक केलं जाऊ शकतं. पहा, यामध्ये काय केलं, दोन कॉलम आहेत. ए साइडला हे चार ऑप्शन आहेत. फॉर एक्झाम्पल, लंडन इज, नाईट इज, जोनॅथन इज, माय ग्रेट आंट इज. हे चार उपवाक्य आहेत, अर्धे वाक्य आहेत आणि त्यांचं कंप्लिशन हे बी कॉलम मध्ये आहे. आपण पाहूया, लंडन इज द बिगेस्ट सिटी. म्हणजे आपल्याला पर्याय या खाली चार पर्यायांपैकी असा पाहिजे की ज्याचं पहिल्याची जुळणी ही सी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नाईल इज द लॉंगेस्ट रिव्हर, म्हणजे 2D, 1C 2D. जोनॅथन इज द बेस्ट म्युझिशियन, म्हणजेच 3B. आणि फोर्थ, माय ग्रेट आंट इज द ओल्डेस्ट पर्सन, ए. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की आपला पर्याय 4 1C 2D 3B and 4A या पर्यायानुसार आपले वाक्य पूर्ण होतात. अरे कसं होतं, लंडन इज द बिगेस्ट सिटी म्हणजे 1C, नाईल इज द लॉंगेस्ट रिव्हर 2D, जोनाथन इज द बेस्ट म्युझिशियन 3B, माय ग्रेट आंट इज द ओल्डेस्ट पर्सन मीन्स 4A.
आणि हे ऑप्शन्स आहेत ऑप्शन डी मध्ये. राईट. ही आहेत पुढची दोन महत्वाची उदाहरणं. ती आपण आता अत्यंत काळजीपूर्वक पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आहे ही इज नॉट व्हेरी टॉल. आय एम आणि पुढचं एक्सप्रेशन इनकम्प्लीट आहे. त्यासाठी सूचना दिलेली आहे यूज कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. म्हणजे आपल्यासमोर एक विजन क्लिअर आहे की दिलेल्या ऑप्शन पैकी योग्य ते कंपॅरेटिव्ह डिग्री ऍडजेक्टिव्ह इथं वापरून आपल्याला हे वाक्य त्याच्या अर्थासहित अर्थाला धक्का न लावता कंप्लीट करायचं आहे. म्हणजेच आपली जबाबदारी आहे योग्य पर्याय निवडणे. पहा वाक्य काय होतं. ही इज नॉट व्हेरी टॉल. तो फार उंच नाही. आय एम म्हणजे मी सुद्धा. मग काय मोर टॉल दॅन हिम. आता पहा मोर टॉल दॅन हिम इथं फिट होईल का. नाही, कारण मोर टॉल हे ऑप्शन योग्य नाही. त्याच्यासाठी योग्य ऑप्शन आहे डॉलर. ठीक आहे. दुसरा ऑप्शन पहा टॉलर दॅन हिम. तिसरा आहे द टॉलेस्ट. द टॉलेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्री आहे, त्याच्यामुळं हे योग्य नाही. आणि अल्सो टॉल हे सुद्धा योग्य ऑप्शन होत नाही. म्हणजेच ए, सी आणि डी हे ऑप्शन गेल्यानंतर आपल्या समोर योग्य ऑप्शन राहतं ऑप्शन बी. म्हणजेच वाक्य कसं झालं. ही इज नॉट व्हेरी टॉल. आय एम टॉलर दॅन हिम. आणि इथे मात्र योग्य अर्थ सहित वाक्य पूर्ण होतं. ही इजंट व्हेरी टॉल. आय एम टॉलर दॅन हिम. पुढचं वाक्य पाहू. युअर फॅमिली इज बिग. माय फॅमिली डॅश डॅश. पहा या वाक्यातच मान्य केले की तुझी फॅमिली मोठी आहे. म्हणजेच ती माझ्या फॅमिलीपेक्षा मोठी आहे असंच म्हणायचं आहे. इथं आपल्याला सूचना आहे की हे वाक्य पॉझिटिव्ह डिग्री स्वरूपाचं ऍडजेक्टिव्हचं ऑप्शन वापरून पूर्ण करा. मग पहा ऍज बिग ऍज हे पण पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. बघा ते सूट होईल का. युअर फॅमिली इज बिग. माय फॅमिली ऍज बिग ऍज इथं फिट होणार नाही. दुसरा आहे इज ऍज बिग ऍज. इथं जर घातलं तर या वाक्याला पूर्ण अर्थ येत नाही. त्यामुळे ऑप्शन ए ऑप्शन बी लागू होत नाही. पहा तिसरं ऑप्शन आहे इज नॉट ऍज बिग ऍज युअर्स. आता हेच आपण इथं घातलं इथं वाक्य हे जे ऑप्शन आपण वापरतो आहोत तर पहा कसं होतं. युअर फॅमिली इज बिग. माय फॅमिली इज नॉट ऍज बिग ऍज युअर्स. आणि आपल्याला एक पूर्ण योग्य अर्थाचं वाक्य इथं मिळतं आहे. अर्थात डी ऑप्शन वापरून ही आपल्याला तो पूर्ण अर्थाचं वाक्य इथं मिळणार नाही. त्याच्यामुळं आपलं ऑप्शन सी हे योग्य पर्याय आहे, जेणे आपल्याला योग्य पर्याय मिळू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा होता आज आपल्या चर्चेचा विषय डिग्री कंपॅरिझन ऍडजेक्टिव्ह्ज. त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री यांचा तुलनात्मक अभ्यास पाहिला आणि प्लस स्कॉलरशिप मध्ये येणारे महत्वाचे काही स्वरूपांचे प्रश्न आपण इथं अभ्यासले, त्यांचे पर्याय तपासले आणि त्या पर्यायांमधील सर्वात योग्य पर्याय कोणता याची चर्चा केली. व्हिडिओ आवडणारच आहे. आवडल्यास त्याला लाईक, शेअर करा, व्हॅल्युएबल कॉमेंट्स करा आणि आमचं चॅनल अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर त्यास आपण सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.